श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आता दिवाळी, भाऊबीज, पाडवा हे सगळे दिवाळीचे सण आता संपलेले आहे आणि आता मनापासून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. त्याने काय होणार आहे? स्वामी महाराज तुमच्या मनातील एक तरी इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे. फक्त मनापासून, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हालाही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. बघा, जोही सेवेकरीनं जो खरा स्वामी भक्त आहे, आता ही सेवा सुरू करेल आणि मनापासून अगदी विश्वासाने सुद्धा ही स्वामींची सेवा सुरू करेल. त्याच्या सर्व इच्छा, त्याच्या सर्व मनोकामना आपले स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील. तर मित्रांनो, आता देवता जागृत झाले आहेत. देवता निद्रेतून उठलेले आहेत आणि आता सेवेचा हा काळ अतिशय पवित्र आणि सगळ्यात मोठा काळ सुरू झालेला आहे. म्हणूनच आता तुम्हीसुद्धा दिवाळीनंतर कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. पण जर दिवस बघायचा असेल तर गुरुवारच्या दिवसापासून कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून म्हणा, म्हणजे दिवाळी संपल्यानंतर कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करा आणि ही फक्त 21 दिवस करा. हा 21 दिवसाचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करा. हे 21 दिवसाचे अनुष्ठान तुम्ही करा. जर तुम्ही हे केले ना, तर तुमच्या मनातील जीही काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त ही सेवा देवाघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तुम्हाला काय हवं आहे, काय नाही, तुम्हाला कोणती इच्छा आहे, तुम्हाला कोणत्या अडचणी सतावत आहेत, ते तुम्हाला स्वामींकडे मागणी करायची आहे. स्वामींकडे तुम्ही ही मागायचं आहे आणि त्याच दिवसापासून तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस सुरू करायची आहे. बघा, 21 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. काही अडचण, सुतक, मासिक धर्म वगैरे काही प्रॉब्लेम झाली तर पुन्हा नव्याने तुम्हाला त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ही 21 दिवसाची सेवा करावी लागेल. बघा, ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या. सेवेत जर खंड पडला ना, तर सेवा नवीन सुरू करावी लागेल. म्हणजेच बघा, कोणाकडे सुतक असेल, काही महिलांना मासिक धर्माचा त्रास असेल किंवा काही असेल, मध्येच तुम्ही सेवा सुरू केली आणि मध्येच असं अचानक कोणाकडे सुतक लागलं किंवा मासिक धर्माचा त्रास, असं काही अडचण जर आली ना, तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करावं लागेल. मधूनच तुम्हाला ही सोडता येणार नाही आणि मधूनच पूर्णसुद्धा करता येणार नाही. फक्त हाच एक नियम आहे ह्या सेवेचा. 21 दिवसाची सेवा सुरू असताना बघा, फक्त 21 दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आणि व्यसन करायचं नाही. नॉनव्हेज जर शक्य असेल तर आता भरपूर स्त्रिया म्हणतील की असं कसं ताई, की आमच्या घरात माझे मिस्टर तर नॉनव्हेज खातात किंवा ते ऐकतील नाही. तर ठीक आहे, तुम्ही नॉनव्हेज म्हणजे तुमच्या घरी आणू शकता, पण तुम्ही जी व्यक्ती सेवा करणार आहे ना, त्या व्यक्तीने अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज घरात आणायचंच नाही आहे. हे सुद्धा तुम्हाला हा एक कठीण नियम आहे, हा तुम्हाला पाळावाच लागेल. गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज अजिबात चालणार नाही आहे आणि व्यसनसुद्धा करायचं नाही आहे. ह्या 21 दिवसाच्या सेवेच्या काळातनं तुम्हाला वाईट विचार करायचं नाही आहे, म्हणजे नकारात्मक विचार करायचं नाही आहे आणि अगदी साधे सोपे असे नियम आहेत. शाकाहारी जेवण करायचं आहे आपल्याला. शाकाहारी जेवणामध्ये आपण काहीही खाऊ शकतो. आता ही सेवा कोणती? तर बघा, या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट नित्यसेवा. नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे आणि तिसरी गोष्ट श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आपल्याला फक्त 3 माळी करायच्या आहेत. बघा, अगदी छोटीशी आणि साधी सेवा आहे ही. जर तुम्ही अगदी मनापासून गेली ना, बघा, स्वामी महाराज हे स्वामी भक्तांच्या पाठीशी नेहमीच असतात आणि जो कोणी स्वामी भक्त महाराजांना अगदी मनापासून काहीतरी मागतो ना, स्वामी महाराज वेळ का होईना, म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीची चांगली वेळ असेल, स्वामींना योग्य वाटेल, तेव्हा स्वामी महाराज त्यांची ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तर बघा, पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, पहिली सेवा नित्यसेवा.
पोथीतून माहिती आहे का तुम्हाला रामरक्षा स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला तारक मंत्र एक वेळेस म्हणायचं आणि तिसरी गोष्ट श्री स्वामी समर्थ ही जपमाळ आपल्याला 3 वेळा करायची आहे. बस बघा, याच्या पलीकडे ना आणि याच्या वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तुम्ही जीही रोजची सेवा सुरू असेल ना, त्या सेवेतच तुम्ही ही सेवा करू शकतात आणि ह्या सेवेला फारसा वेळ पण नाही लागत बघा. अगदी 15 ते 20 मिनटं लागणार आहेत तुम्हाला आणि जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो. बघा, तुम्ही तुमची घरची रोजची सगळी कामे आटपून, तुमची देवपूजा नित्यक्रम सगळे आटपून देवपूजा झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही ह्या सेवेसाठी देऊच शकता. तुमची जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल आणि तुम्हाला आवर्जून वाटत असेल की ती माझ्या मनातील ही इच्छा नक्कीच पूर्ण व्हावी, तर आपल्या त्या इच्छेसाठी म्हणा किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी हा अर्धा तास देऊ शकता. म्हणूनच बघा, या पलीकडे तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ 3 माळा जप करायचा आहे, एक वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेस तारक मंत्र. जोही स्वामी भक्त ही सेवा करणार आहे ना, त्याची नक्कीच एक इच्छा तरी स्वामी पूर्ण करतील. पण बघा, नेहमी मी व्हिडिओच्या शेवटी हेच सांगते, तुम्ही जी काही सेवा करत असणार, तुम्ही जो काही उपाय करत असणार, तो जर तुम्ही फक्त कोणी सांगत आहे, आता मी सांगत आहे म्हणून ठीक आहे करणार, पण ती सेवा करताना तुमच्या मनामध्ये तो भाव नसेल, तो विश्वास नसेल किंवा ती श्रद्धा नसेल, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून जर का अगदी मनापासून मनोभावाने आणि विश्वासाने तुम्ही ही सेवा जर करणार ना, तर तुम्हाला ह्या सेवेचं फळ नक्कीच मिळणार आहे. तर मित्रांनो, अशी ही 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुमच्या मनातील एक तरी इच्छा पूर्ण नक्कीच करणार आहे. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. असेच स्वामी समर्थ महाराजांशी किंवा देवाशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या. व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.